मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे प्रतीक्षा, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. बाळा, अरे इतके दिवस सांगते तुला गावाकडे जाऊन ये एकदा. माझ्या म्हातारीचा काही भरोसा नाही राहिला आता, आजी राजनला सांगत होती. अगं आजी, काय करू तिथं जाऊन? त्या गावाने तुम्हाला कर्जबाजारी करून गाव सोडायला मजबूर केलं, तुमच्या जमिनीवर कब्जा केला. आता काय राहिलंय तिथं? तो पडीक वाडा जिथं उंदीर घुशी पण राहणार नाहीत. मी तर लहान होतो, जेमतेम महिन्याभराचा असेल, मला तर आठवत पण नाही, पण तुला तर सगळं आठवत असेल. राजन खुर्चीवर उठत खिडकीत आला. अरे तो वाडा बापजादांची दौलत आहे पोरा. मी म्हातारी, त्यात तुला माझ्या पदरात टाकून तुझ्या आईबापांनी जीव सोडला. तुझी जबाबदारी पार पडण्या इतपत पैसा होता माझ्याकडं, म्हणून मी नाही गेले वाड्यावर दावा लावायला. पण आता तर तू 25 वर्षाचा झालायस, चांगली नोकरी आहे, हुशार आहेस, आता तरी जा. अरे तू एकुलता एक वारस आहेस त्या वाड्याचा. जमिनी नसल्या म्हणून काय झालं? तुझ्या पूर्वजांनी मोठ्या मेहनतीने उभा केला होता तो. कमीत कमी त्याची डागडुजी करून घे एकदा. आणि मी कुठं म्हणतीये शहर सोडून गावाला जा. कमीत कमी महिन्यातून एकदा तरी जाऊन राहिलास तर तेवढंच तुझ्या पूर्वजांच्या आत्म्याला बरं वाटेल आणि मला पण समाधान मिळेल. आजीच्या डोळ्यात पाणी तरारलं. बरं ठीक आहे, पुढच्या आठवड्यात जातो, डागडुजी करतो. राजन आजीजवळ बसला. हो चालेल, जा. पुढच्या आठवड्यात गावदेवीचा उत्सव पण आहे, आजी डोळे पुसत म्हणाली. मग नको, तुला माहिती आहे ना मला उत्सव गर्दी या गोष्टींची ॲलर्जी आहे. मी उद्याच जातो. सकाळी ऑफिसला सांगेन सुट्टी मिळेल 5 दिवसाची. पण तू तुझी काळजी घे, औषध वेळेवर घे, मी शेजारी सांगून जाईन. आणि हो, गोळ्या न चुकता घे, राजन म्हणाला. हो रे बाळा, माझी काळजी करू नकोस, आजी म्हणाली. सकाळी शेजारच्या काकूंना आजीची काळजी घ्या म्हणून सांगून तो निघाला. गावाला जायला थेट गाडी नव्हती. त्याला 2 गाड्या बदलून पुढे 1 तास पायवाटेने प्रवास करायचा होता. तो एसटी मध्ये बसला आणि निघाला. प्रवासात गाणी ऐकत तो स्टँडवर उतरला आणि दुसरी एसटी पकडली. एका कच्च्या रस्त्यालगत एसटी मधून तो उतरला आणि तो कच्च्या रस्त्याने गावाकडे आगेकूच करू लागला. राजन सकाळी 8ला निघालेला होता. आता 3 वाजत होते. कच्चा रस्ता आजूबाजूला घनदाट झाडीने वेढलेला होता. हिरवी गर्द झाडी सूर्याचे किरण देखील जमिनीपर्यंत येऊ देत नव्हती, त्यामुळं उन्हाचा त्रास होत नव्हता. आता तो त्या कच्च्या पायवाटेचं अर्धा अंतर पार करून आला होता आणि त्याला हवामानात घडून येणारा बदल हळूहळू जाणवू लागला होता. जवळपास 10 मिनिटापूर्वी सूर्याच्या किरणाचे कवळसे गर्द झाडीमधून जमिनीवर पडलेले होते, पण 10 मिनिटानंतर अचानक ढगाळ वातावरण झालं होतं. सूर्य ढगांच्या मागे एकदम दडून गेला होता. तसेच काही वेळापूर्वी लवलेशी नसलेला वारा आता सोसाट्याने वाहू लागला होता. तो जसा जसा पुढे चालत होता तसतसा हवामानात होणारा तो बदल अधिकच प्रखरपणे जाणवू लागला. आता काळ्या गडद ढगामुळे वातावरण असं झालं जणू काही संध्याकाळ झाली असेल. पण घड्याळात जेमतेम 3:30 वाजले होते आणि त्यातच ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसाचे तुषार राजनला अंगावर जाणवू लागले. त्याला या वातावरणाची कल्पना देखील नव्हती, कारण महिना होता एप्रिलचा, त्यामुळे छत्री रेनकोट बरोबर आणायचा सवालच नव्हता. पण पुढे जाण्याव्यतिरिक्त इलाज नव्हता. तो त्या कच्च्या पायवाटेवर चालत होता. आता पाऊस सुरू झाला.
झाडांच्या पानावरून ओघळणाऱ्या पावसाच्या पाण्याने राजन भिजू लागला. तितक्यात त्याला मागे कसली तरी हालचाल झाल्याचा भास झाला. त्याने मागे वळून त्या कच्च्या पायवाटेवर नजर मारली, पण मागे कोणीच नव्हतं. तो पुन्हा पुढे चालू लागला. पावसात भिजत चिखलातून वाट काढत तो पुढे चालत असताना अचानक त्याच्या कानाजवळून कोणाच्या तरी पुटपुटण्याचा आवाज आला. तो दचकलाच. पुटपुटण्याचा तो आवाज भास असू शकतो, पण कानाला जाणवलेली थंड वाफ हा आभास कसा असेल? राजनच्या मनात आता भीती दाटू लागली. लवकरात लवकर या जंगलातील वाट सर केली पाहिजे हे ठरवून त्याने चालायचा वेग वाढवला. त्याला समोर आता ती गर्द झाडी संपून एक माळरान सुरू होताना लांबून दिसू लागलं. त्याने सुटकेचा निश्वास टाकलाच होता, पण का कुणास ठाऊक त्याला वारंवार जाणवत होतं, जणू काही कोणीतरी त्याला आत्तासुद्धा रोखून बघतंय. कोणीतरी दुरून त्याचा पाठलाग करतंय. तो सावधपणे मागे पुढे पाहतच होता. कोणीतरी आहे जे त्याच्या मागावर आहे. त्याने झपझप पावले टाकली आणि तो त्या गर्द झाडीतून बाहेर त्या माळरानावर आला. सगळीकडे हिरवळ होती. जणू काही इथं पाऊस बरेच दिवस पडला असावा असे वातावरण होते. राजनला पाऊस आवडायचा. अगदी 12 महिने म्हटलं तरी त्याला पाऊस आवडायचा. तो त्या हिरव्यागार माळरानावरून वाट काढत लांबवर दिसणाऱ्या गावाकडे चालत होता. सगळीकडे हिरवळ होती खरी, पण अजून एकही माणूस त्याला दिसलेला नव्हता. तो आता चालत गावाच्या वेशीजवळ आला आणि त्याने गावात प्रवेश केला. गावात तो प्रथमच येत होता, कारण तो जेमतेम महिन्याभराचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी आजीसकट घर सोडलं होतं. राजनच्या आजीने त्याला वाढवलं होतं. ती सांगायची की त्याचे आजोबा गाववाल्यांना खूप मदत करायचे. अगदी कमी व्याजाने पैसे उधार द्यायचे, पण गाववाल्यांनी पैसे बुडवले आणि म्हणता म्हणता यांचं कुटुंब कर्जबाजारी झालं. आजोबा धक्क्याने गेले. आई वडील आजी आणि राजनला घेऊन शहरात आले, पण महिन्यातच त्यांचा पण अपघाती मृत्यू झाला. अशा या गावात राजन आज आला होता, ते पण फक्त आजीच्या इच्छेमुळे. तो आज वाडा फक्त बाहेरूनच बघणार होता. रात्री एखाद्या गावातल्याच लॉजवर काढायचा त्याचा विचार होता. मुसळधार पावसामुळं गावातल्या रस्त्यांवर लोक दिसत नव्हते. सगळीकडे ओस पडलेले रस्ते होते. त्यातच एक दुकान उघडं दिसलं आणि राजन दुकानात गेला. तो पूर्ण भिजलेला. भाऊ, इथं कुठं लॉज वगैरे आहे का राहायला? राजनने विचारले. लॉज तर नाहीये, पण राहायची सोय करू शकतो मी. इथून पुढे गेलात की उजव्या बाजूला माझं घर आहे, तिथं सोय होईल. पण तुम्ही नवीन दिसत आहात गावात, दुकानदार म्हणाला. हो, मी राजन देशमुख, राजनने ओळख करून दिली. म्हणजे जमीनदार होते त्यांचे कोणी नातलग आहात का? दुकानदाराने कपाळावर आठ्या आणत विचारले. हो, मी अण्णा देशमुखांचा नातू, राजन म्हणाला. पण त्यांचं कुटुंब तर, दुकानदार बोलतच होता, पण राजनने त्याचं वाक्य मध्येच तोडत बोलणं सुरू केलं. हो, पण मी आता एकुलता एक वंशज आहे त्यांचा, त्यामुळं वाड्याची डागडुजी करून अधूनमधून यायचं ठरवलं आहे. बरं, वाडा इथून नक्कीच कुठं आहे? राजनने विचारले. दुकानदार दुकानातून बाहेर आला आणि त्याने एका दिशेने बोट केलं. तो बघा, तो त्या टेकडीवर, तो देशमुखांचा वाडा, दुकानदार म्हणाला. गावाच्या पासून थोडा बाजूला असलेला त्या टेकडीवरचा तो वाडा बघून राजन बघतच राहिला. काळ्या दगडात बांधलेला तो 100 वर्षापेक्षा जुना असलेला वाडा आजही मजबूत आणि भव्य दिसत होता, जणू काही एखाद्या आढळ किल्ल्यासारखा कणखर. क्षणभर राजनला बरं वाटलं. त्याने कल्पना केली होती त्यापेक्षा तो वाडा बराच उजवा होता, बराच भव्य होता आणि त्या भव्य वाड्याचा मालक असल्याची खरी जाणीव त्याला आता झाली होती. पण साहेब, एक सांगू, शहाणे असाल तर तिथं जायचा विचार सोडा. तो वाडा, ती वास्तू चांगली नाहीये, दुकानदार म्हणाला. म्हणजे जरा स्पष्ट सांगता का?
राजनने विचारले. असं म्हणतात ती वास्तू शापित आहे. तुम्हाला काय वाटतं? आज इथं पाऊस पडतोय, तो का पडतोय? एप्रिल महिन्यात, ते पण. असा विचार नाही आला तुमच्या मनात? अख्ख्या गावाला शाप लागलाय त्या वाड्यामुळे. इथलं ऋतुचक्रच पालटलं आहे. जानेवारी ते सप्टेंबर इथं पाऊस असतो कायम. सूर्य बघायला मिळत नाही. आणि ऑक्टोबरच्या 1 तारखेला तापमान अचानक 50च्या वर जातं. 3 महिने गाव सोडून लोक इतर नातेवाईकांकडे निघून जातात. आता हळूहळू लोकसंख्या कमी कमी होऊन जेमतेम 10 ते 12 कुटुंबच शिल्लक आहेत, दुकानदार सांगत होता. कसला शाप? राजनने कुतूहलाने विचारलं. ते माहिती नाही. जुनी लोक बरीचशी आता हयात नाहीत. जुजबी माहिती असलेले माझ्यासारखेच लोक शिल्लक आहेत. त्यात इथं कसला विकास नाही, ना शेती, कुठला उद्योगसुद्धा चालत नाही, दुकानदार म्हणाला. बरं चला, राहायची जागा दाखवताय ना? राजन म्हणाला. मी जे सांगितलं त्याचा विचार करा, बाकी तुमची इच्छा, दुकानदार म्हणाला आणि राजनला घेऊन त्याच्या घराकडे आला. तिथे वरची रूम राजनला राहायला दिली आणि जेवणाची सोयसुद्धा तिथेच केली. रूमवर बॅग ठेवून तो जरा बसला. दुकानदार जे म्हणाला त्या गोष्टीवर त्याने विचार केला बराच वेळ. आजीला संपर्क करणं शक्य नव्हतं, कारण तिथं मोबाईलला रेंज नव्हती, ना गावात कुठं टेलिफोन होता. आजीने सांगितल्याप्रमाणे या गावातले लोक त्यांच्या कुटुंबाचा तिरस्कार करायचे, म्हणून सुद्धा अशा खोट्या गोष्टी पसरवून ते त्याला वाड्यापासून दूर ठेवण्यासाठी हे करत असावेत, हे त्याला जाणवलं. त्यामुळे मग जास्त विचार न करता तो रूमवर बॅग ठेवून निघाला त्या टेकडीकडे, जिथं तो भव्य वाडा होता. रस्ता गावातूनच जात होता. तिकडे जाण्याचा रस्त्याने चालत गावाची दशा बघत तो चालला होता. निर्मनुष्य रस्ते आणि जागोजागी पडकी ओसाड घरे दिसत होती. तो आता तिथून त्या टेकडीवर आला. जणू काय तो भुकेलेला भव्य वाडा त्याला बोलावत होता. त्या टेकडीवर सगळीकडेच हिरवळ होती. चिखलातून वाट काढत तो अखेर त्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. इतके वर्ष कोणी देखभाल केली नसल्यामुळे वाड्याच्या दरवाजावर काँग्रेस गवत उगवलेलं होतं. वाड्याच्या आत झाडीझुडपी वाढली होती, इतकी की त्यांच्या फांद्या पार वाड्यातून बाहेर डोकावत होत्या. त्या वाड्याच्या भिंतीवर पण तशीच गवत उगवलेली होती, पण कुठेही तो वाडा खचल्यासारखा वाटत नव्हता. राजनने वाड्याच्या चारही बाजूला फेरी मारली. मागे एक वडाचं भलं मोठं झाड होतं. त्याच्या अकराळ विकराळ वाढलेल्या पारंब्या बघून ते झाडही त्या वाड्या इतकं जुनं असावं असं वाटत होतं. राजन परत मागे वळून निघू लागला. तितक्यात त्याने वडाच्या झाडाकडे पाहिलं. त्याला असं वाटलं जणू कोणीतरी लपून त्याला बघत असावं. तो आता वाड्याच्या मुख्य दारासमोर आला. वाड्याच्या किल्ल्या आजीने त्याला दिल्या होत्या खऱ्या, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण वाड्याचं दार उघडच होतं. पण संध्याकाळ झाली असल्यामुळे राजेने तिथून निघायचं ठरवलं. उद्या काही मजूर घेऊन येऊ आणि मग साफसफाई करून घेऊ. तो टेकडीवरून गावाकडे बघत होता. उजाड असं गाव दिसत होतं. त्याने आकाशाकडे बघितलं. पाऊस पडतच होता. काळ्या ढगांमुळं वातावरण भयावह वाटत होतं. त्या ढगांच्या गडगडाटाचा आवाज पण येत होता. छत्री सावरत तो टेकडीवरून खाली उतरू लागला. आलास? किती वाट पाहायला लावलीस? एक पुटपुटण्याचा आवाज त्याच्या कानाशी जाणवला. राजन दचकलाच. त्याने आजूबाजूला बघितलं, पण दूरदूरपर्यंत कोणी नव्हतं. मगाशी पण असाच आवाज त्याला त्या कच्च्या रस्त्यावरून येताना जाणवला होता, पण तेव्हा ते शब्द स्पष्टपणे ऐकू आले नव्हते. पण आता त्याला स्पष्टपणे सगळं ऐकू आलेलं होतं. हॉरर चित्रपट बघणं कमी करायला हवं, असले भास होतात तर. या विचाराने त्याने दुर्लक्ष केलं खरं, पण ते वरवरचं होतं. आता कुठंतरी त्याला ठाऊक होतं की त्याने खरंच ते ऐकलेलं होतं. तो टेकडीवरून परत लॉजवर आला.
सकाळी त्याने त्या दुकानदाराला सांगून 4 माणसं वाड्याच्या साफसफाईसाठी घेतली आणि तो टेकडीवरच्या त्या वाड्याकडे आला. पाऊस असा सुरू होता जणू काही तो अनंत काळापर्यंत सुरूच राहणार होता. मजूर सगळे UP बिहारवाले असल्यामुळे त्यांना त्या वाड्याबद्दल फार माहिती नव्हती. राजनने तो भला मोठा दरवाजा मजुरांच्या मदतीने ढकलला आणि वाड्यात प्रवेश केला. मजघरात सगळीकडे वाढलेली झाडे झुडपे, चिखल, बाबळीची काटेरी झुडपे बघून राजनला समजलं हे एका दिवसाचं काम नाहीये. काम लवकर व्हावं म्हणून तो पण मजुरांना मदत करू लागला. पहिली सगळी झाडे झुडपे कापून बाहेर फेकली आणि मग साफसफाईला सुरुवात झाली. आता मजघरातून ते वाड्याच्या खोल्या साफ करू लागले. पण आतमध्ये फार काही साफसफाईची गरजच नव्हती. हे बघून राजनच नाही तर सगळे मजूरसुद्धा थोडे विचारात पडले. साहब, ये घर कितने साल से बंद था? मुकदमाने राजनला विचारले. पता नहीं, शायद 25 साल से, राजन म्हणाला. इतने साल से यहाँ कोई नहीं रह रहा था, फिर भी अंदर के सारे कमरे इतने साफ कैसे है? मुकदमाचा प्रश्न योग्य होता, पण राजनकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मजूर आणि राजन आता सगळे निघाले. राजन रूमवर ठेवलेली त्याची बॅग घेऊन आज वाड्यावरच राहणार होता. दुपारचं जेवण रूमवर करून तो निघाला. त्याच्या डोक्यात विचार येत होता की जर इतके वर्ष सगळं बंद होतं तर मग वाड्याच्या खोल्या इतक्या स्वच्छ कशा? तिथं कोणी राहत होतं का? कोणाचा वावर होता का तिथं? या विचारातच तो कधी टेकडीवर पोहोचला त्याचं त्यालाही समजलं नाही. वाड्याचं दार ढकलून तो आत शिरला. दुपारचे 4 वाजले होते, पण ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे संध्याकाळचे 7 वाजले असावेत असं वाटत होतं. तो थोडा वेळ वाड्यावर राहणार होता आणि संध्याकाळी जेवणासाठी गावात जाणार होता. तो बॅग मजघराशेजारील खोलीत ठेवून वाड्यातील इतर खोल्यांमध्ये फिरू लागला. सगळ्या खोल्या अतिशय स्वच्छ होत्या. ही गोष्ट त्याला वारंवार खटकत होती, पण जास्त विचार न करता तो खोल्यांमधून फिरू लागला. तिथं भिंतीवर असलेले आजोबांचे, पंजोबांचे, खापरपंजोबांचे फोटो बघून मात्र त्याला विचित्र वाटत होतं, कारण त्या फोटोंवर बरीच धूळ साचली होती. त्याने धूळ पुसून सगळे फोटो व्यवस्थित भिंतीवर अडकवले. आता तो जिन्याने वरच्या मजल्यावर आला. वाड्यात आल्यापासून त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती, ती म्हणजे वाड्यात आल्यापासून गारवा जरा जास्तच जाणवू लागला होता. पहिल्या मजल्यावरही तसेच जाणवत होते. तो आता पहिला मजला पूर्ण फिरला आणि आता खाली आला. जिन्याने खाली येताच त्याची नजर मजघरात असलेल्या लोखंडी झोपाळ्यावर पडली. झोपाळा आपोआप हालत होता, जणू काही कोणीतरी त्यावर बसून झोके घेत असावं. आणि विचार करण्यासारखी गोष्ट होती, आता बाहेर पाऊस जरी होता तरी इतकं जोरात वारं नक्कीच सुटलेलं नव्हतं की लोखंडी झोपाळा इतक्या जोरात झुलेल. राजनला विचित्र तर वाटत होतं, पण आजीला वचन दिलं होतं. आता त्याला जरा थकवा जाणवू लागला होता. तो बॅग ठेवलेल्या खोलीत आला आणि तिथल्या लाकडी पलंगावर आडवा झाला. आश्चर्य म्हणजे पलंगावर असलेली गादी देखील नेहमी वापरात असावी अशीच होती. कुठेही गादीतला कापूस जमा झालाय असं नव्हतं. राजन आडवा झाला आणि क्षणभरात त्याचा डोळा लागला. आलास? खूप वाट पाहिली तुझी, अशी वाक्य कोणीतरी कानाजवळ पुटपुटत हसत असल्यासारखं राजनला जाणवलं आणि तो झोपेतून दचकून उठला. घड्याळ पाहिलं तर त्यात 7 वाजले होते. ओ शट म्हणत तो पटकन निघाला. वाड्यातून बाहेर निघत तो टेकडीवरून खाली उतरत गावात आला. जेवण उरकून तो त्याच दुकानात गेला. तिथून थोडं रॉकेल आणि लालटेन विकत घेतली, कारण वाड्यात लाईट नसणार हे गृहीत होतं त्याच्या. तो वाड्यावर परत आला तेव्हा जवळजवळ 8:30 झाले होते. अंधारात बुडालेला तो वाडा
खूपच भयावह दिसत होता. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात तो मजघरातून वाड्यात आला. तिथेच पायऱ्यांवर त्याने लालटेन प्रकाशित केली आणि मोबाईल टॉर्च बंद केला. ती लालटेन घेऊन तो खोलीत आला. लालटेन भिंतीच्या खिलोवर अडकवत तो बेडवर आडवा झाला. बॅगमधून चादर काढत ती पांघरून तो झोपी गेला. दिवसभर 2 ते 4 वेळा ती टेकडी चढ उतार करून तो थकला असल्यामुळे त्याला लगेच झोप लागली. रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाचा जोर वाढला होता. अचानक वाऱ्याने राजनच्या खोलीची खिडकी उघडी झाली. खिडकीतून 2 डोळे त्याच्याकडे बघत होते. तिला आता राहवत नव्हतं. तिने कित्येक वर्ष वाट पाहिली होती या क्षणाची. पण योग्य वेळ अजून यायची होती. पण या क्षणी ती डोळ्यांनी बघूनच मन तृप्त करत होती. घड्याळाच्या कर्णकर्कश ठोक्यांच्या आवाजाने राजन दचकून झोपेतून जागा झाला. ते धुळीत माखलेलं घड्याळ जे संध्याकाळपर्यंत बंद होतं ते अचानक चालू झालेलं होतं. आणि इतकंच नव्हे तर ते वेळ पण योग्य ती दाखवत होतं. 12 वाजले होते. राजनची झोप मोड झाली होती. पण तरीही तो डोळे मिटून आडवा झाला. थोडा वेळ तसाच गेला. झोपाळ्याचा असा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याने डोळे उघडले. वारं फार वेगाने वाहत नसतानाही नक्कीच झोपाळा हलतोय कशाने या विचाराने तो उठला आणि चालत खोलीच्या दारापाशी आला. दार हळूच उघडून त्याने दारातूनच लालटेनच्या मंद प्रकाशात मजघरात असलेल्या झोपाळ्याकडे पाहिलं. त्याच्या अंगावर भीतीने सरकन काटा आला. पाय लटलटू लागले. घसा कोरडा पडला. झोपाळ्यावर एक स्त्री पाठमोरी बसलेली होती. काळेभोर मोकळे केस तिच्या कमरेपर्यंत येत होते. एक हिरवट रंगाची नऊवारी रेशमी साडी नेसलेले तिने त्याच रंगाचं ब्लाऊज घातलं होतं. त्यातून तिच्या पायात घुंगरू बांधलेले होते. तिची कांती मागून अतिशय मोहक वाटत होती. राजन हळूहळू झोपाळ्याच्या दिशेने चालू लागला. ती एक गाणं गुणगुणत मोठ्यांदा झोका घेत होती. जसजसा राजन तिच्या जवळ जाऊ लागला तसं तिने अचानक गाणं गुणगुणणं थांबवलं आणि अचानक तिने मागे वळून राजनकडे पाहिलं. राजनच्या मणक्यातून एक भीतीची थंड सनक थेट मेंदूपर्यंत गेली. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. कारण मागून तरुण, मोहक आणि मादक दिसणाऱ्या स्त्रीचा चेहरा एका जक्कड म्हातारीसारखा होता. सुरकुतलेला तो चेहरा अक्षरशः रक्तात माखलेला होता. डोळे खोल गेलेले. कपाळावर मोठं कुंकू होतं. तिने स्मितहास्य केलं तर राजनला अजून किळस वाटली. कारण तिच्या तोंडात एकही दात शिल्लक नव्हता आणि तिची जीभ कोळशा इतकी काळी होती. तिचं स्मितहास्य विभत्स अशा हास्यात बदललं. इतक्यात बाजूच्या अंधाऱ्या खोलीतून काही रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज येऊ लागले. तिचं हसणं थांबवत ती त्या अंधाऱ्या खोलीकडे बघत खेकसली. कशाला विव्हळताय? गप्प बसा. तसे ते आवाज एकदम बंद झाले. ती परत राजनकडे बघत होती. तिने हसणं सुरू केलं आणि हसत हसत तिने राजनच्या मागे नजर टाकली. राजनने मागे पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथं 2 जोडपी अंधारात उभी होती. एक जोडपं तरुण वाटत होतं तर दुसरं वयस्कर. जसं राजनने तिकडं बघितलं ती दोन्ही जोडपी आर्तपणे किंचाळत राजनच्या अंगावर धावत आली. राजन किंचाळत उठला. ओ, काय भयंकर स्वप्न होतं, असं म्हणत त्याने घाम पुसत घड्याळ बघितलं. 6:30 वाजले होते पहाटेचे. बाहेर पाऊस सुरूच होता पण उजाडलं होतं. तो परत आडवा झाला. 7 वाजेपर्यंत तसाच पडून राहिला. 7 वाजता तो उठून अंगणात आला. त्या स्तब्ध झोपाळ्याकडे बघत पडलेल्या स्वप्नाचा विचार करू लागला. आता तो वाड्यात पुन्हा फिरू लागला. खाली 5 खोल्या होत्या.
तशाच वरही 4 खोल्या होत्या. बऱ्याचशा खोल्या या रिकाम्या होत्या. त्यात काहीच सामान नव्हतं. फक्त तो जिथं झोपला होता ती आणि वरची एक खोली होती, जिथं पलंग आणि 1-2 खुर्च्या हे एवढंच सामान दिसत होतं. तसं वाड्यात फार काही शिल्लक नव्हतं. तो परत खाली आला, झोपाळ्यावर बसला आणि इकडं तिकडं बघू लागला. आणि तितक्यात त्याची नजर खाली पडलेल्या घुंगराच्या एका मणक्यावर पडली आणि त्याला धक्काच बसला. म्हणजे ते स्वप्न नव्हतं का स्वप्न होतं? तो गोंधळून गेला. त्याने तो मणी उचलला आणि बाजूला फेकून दिला. आता तो अंगणात असलेल्या विहिरीजवळ आला. त्याने आत डोकावलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की आतलं पाणी खूप स्वच्छ होतं. नाहीतर एव्हाना त्या पाण्यावर शेवाळ जमला असेल असं त्याला वाटलं होतं. त्याने बाजूला असलेल्या पोहऱ्याने पाणी वर काढलं आणि आंघोळ केली. वर असलेल्या खोलीच्या खिडकीच्या पटीतून त्याला बघत होती. तिला आजच्या रात्रीची आतुरता होती. आजच्या रात्रीची तिने 25 वर्षे वाट बघितली होती. तिच्या तोंडातून लाळ गळत होती. खोल गेलेल्या डोळ्यात आज वेगळी चमक होती. पण तिच्याच खोलीत हुंदके देत रडणारे ते आवाज येत होते. काय झालं रडायला? ती खेकसली. तसे ते आवाज परत बंद झाले. राजन आंघोळ करून आवरून बाहेर निघाला नाश्ता करायला. तो बाहेर गेला. नाश्ता करून येताना एक कुलूप देखील घेऊन आला, कारण उद्या तो परत जाणार होता आणि आता वाडा राहण्यालायक होता. त्यामुळे तिथं कोणी येऊ नये आपण नसताना, म्हणून त्याने तो निर्णय घेतला होता. दिवसभर तो वाड्यात आणि वाड्याच्या आसपास टेहळणी करत राहिला आणि म्हणता म्हणता रात्र झाली. जेवण संध्याकाळचं झालं होतं. रात्री 10ला तो झोपला आणि 12 वाजता पुन्हा ते कर्णकर्कश घड्याळाचे टोले पडले आणि त्याची झोप मोड झाली. वैतागून तो उठला आणि ते टोले संपायची वाट बघू लागला आणि परत आडवा झाला. तितक्यात त्याला खोलीच्या खालून कसला तरी आवाज ऐकू येऊ लागला. जणू काही खोलीच्या खालून कोणीतरी काहीतरी ठोकत असावं असा तो आवाज होता. तो दचकून उठला आणि तो आवाज एकदम बंद झाला. बाहेर खिडकीतून त्यानं पाहिलं असता त्याच्या लक्षात आलं की आज निसर्गाने रौद्र रूप घेतलं आहे. खिडकी बंद करण्यासाठी तो खिडकीजवळ आला आणि त्याची नजर विहिरीकडे गेली आणि त्याच्या अंगाचा थर काप उडाला. विहिरी शेजारी एक स्त्री पाठमोरी बसून आंघोळ करत होती. तिच्या अंगावर तीच हिरवी नऊवारी साडी होती जी त्याने काल स्वप्नात पाहिली होती. सगळं तेच होतं. पायातल्या घुंगरासकट ती एक एक करून पाण्याचे तांबे स्वतःवर ओतत होती. तिचे काळेभोर केस भिजल्यामुळे एखाद्या काळ्या नागिनीसारखे मोहक आणि तितकेच भयानक दिसत होते. आणि अशातच तिने मागे वळून राजनच्या खिडकीकडे पाहिले आणि राजनच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. कारण स्वप्नात पाहिल्याप्रमाणे तिचं शरीर तरुणीचं होतं, पण तिचा चेहरा एका जक्कड म्हातारीचा होता. आणि ती राजनला किंचाळताना बघून विभत्सपणे हसू लागली. राजनने खिडकी बंद करून घेतली, दारातून बंद केलं आणि तो इथून निघायचं कसं याचा विचार करू लागला. तो थरथरत होता. तितक्यात खिडकी आपोआप उघडली आणि त्याच वेळी त्या खोलीच्या खालून पुन्हा काहीतरी ठोकल्यासारखे आवाज येऊ लागले. राजनने खोलीच्या जमिनीवरचा गालीच्या बाजूला केला आणि तिथं त्याला तळघरात जायचा एक दरवाजा दिसू लागला. पण तेवढ्यात ती भयंकर स्त्री खिडकीत येऊन उभी राहिली. ती विभत्सपणे राजनकडे बघत किंचाळत होती, रडत होती, हसत होती. राजनचं काळीच तोंडाशी आलं. आता ती कधीही आत येऊन आपला बळी घेईल या विचाराने तो देवाचं स्मरण करू लागला. हे सगळं होत असताना ते अनेक लोकांचे
विव्हळण्याचे आवाज पण आता सुरू झाले होते. ती आता खिडकीतून हात सोडत राजनकडे बघत अजून जोरात किंचाळत होती. राजनने कसलाही विचार न करता तो तळघराचा दरवाजा उघडला आणि तो तळघरात शिरला. तिलाही तेच हवं होतं. तळघरात एक भुयार होतं. कदाचित हा गुप्त मार्ग पूर्वजांनी कठीण समयी सुटकेसाठी बनवला असावा, अशा विचाराने तो त्या भुयारी मार्गाने चालू लागला. नशीब मोबाईल खिशात होता. कमीत कमी त्याच्या टॉर्चमुळे त्याला तो मार्ग दिसत होता. ते काळ्या दगडात बांधलेलं भुयार सगळीकडे बंदिस्त होतं. फक्त सरळ मार्ग होता. राजन त्या मार्गाने चालू लागला. भुयार आता संपत आलं होतं, पण बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. उलट भुयाराच्या शेवटच्या टोकाला अजून एक जिना खाली जात होता. दुसरा मार्ग नव्हता. जोवर जीव वाचवता येईल तोवर वाचवायचा. जो मार्ग मिळेल त्या मार्गाने चालायचं, एवढंच राजनच्या डोक्यात होतं. तो ज्या जिन्याने खाली उतरत होता त्या पायऱ्या, तो जिना जणू काही पाताळात नेत होता. त्याला इतक्या खोल अशा त्या पायऱ्या होत्या. आता त्याने खाली पाहिलं. खाली एक मोठी अशी खोली त्याला दिसू लागली. खोलीच्या भिंतीवर एक भली मोठी कुठल्या तरी सैतानी शक्तीची मूर्ती कोरलेली होती. समोर मानवी कवट्या आणि मानवी हाडं दिसत होती. आणि एक स्त्री काळ्या वस्त्रात तिथं केस मोकळे सोडून त्या सैतानी मूर्तीसमोर नतमस्तक होऊन बसली होती. राजनच्या येण्याची चाहूल तिला लागली होती आणि आता ती उठून उभी राहिली. त्याच्याकडे न बघताच ती म्हणाली, आलास? खूप वाट बघायला लावलीस. 25 वर्ष तुझी वाट बघते मी. ती मध्ये मध्ये गुरगुरत होती, एखाद्या जनावरासारखी. तिचा चेहरा त्या काळ्याभोर केसांमागे दडलेला होता आणि आवाज एखाद्या पुरुषासारखा होता. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? प्लीज मला जाऊ दे. मी परत नाही येणार या वाड्यात. राजन जीवाची भीक मागू लागला. असं कसं जाऊ देऊ तुला? तुझ्या पूर्वजांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुलाच मिळणार. ती तशीच उभी राहून खेकसत म्हणाली, कसला गुन्हा? मला काहीच ठाऊक नाहीये ग. राजन रडकुंडीला आला. तुझा खापर पंजोबा आगोरी साधना करायचा. त्यांनीच इथं सैतानाचं मंदिर बांधलं. मला आवाहन केलं. दर चंद्रग्रहणाला एक नरबळी देऊन तो मला प्रसन्न करत गेला आणि तुमची भरभराट होत गेली. मग तुझ्या आजोबाने तोच नियम सुरू ठेवला. पण तुझा बाप, त्याने तुझ्या आजोबाला नरबळी देताना चोरून बघितलं आणि सैतानाचा कोप झाला. साधनेत चूक झाली आणि मी इथंच अडकून पडले. एक एक करून मी तुझ्या सगळ्या खानदानाचा नाश केला. तुमच्यामुळे अख्ख्या गावाला सैतानाच्या शापाला सामोरे जावं लागलं. सैतानाचा क्रोध 9 महिने पाऊस बनून आणि 3 महिने कडक ऊन बनून गावावर कोपत राहिला. आज परत ते चंद्रग्रहण आलंय, जे 25 वर्षापूर्वी आलं होतं. तेव्हाच तुझा जीव घेतला असता, पण काही उपयोग नव्हता. म्हणून 25 वर्ष वाट पाहिली. ती गुरगुरत होती. प्लीज मला सोड. राजन कळवळू लागला. तिने हळूहळू चेहऱ्याची केस बाजूला घेतली आणि राजनचं डोकं सुन्न झालं. आजी तू? राजनला इतका मोठा धक्का आजवर बसला नव्हता. आजी बनून तुला सांभाळत होते, ती याच दिवसासाठी. तुला खोटं सांगितलं होतं सगळं. तुला जे रडण्याचे आवाज ऐकू येत होते ते तुझ्या आजी आजोबा आणि आई वडिलांचे होते. मला मुक्ती मिळत नाही तोवर ते पण मुक्त होऊ शकत नाहीत. तू 25 वर्षाचा होत नाहीस तोवर तुझा बळी देता येणार नव्हता. ती खिदळत होती. राजन जीव वाचवत सैरावैरा पळू लागला. पण तो जिकडे जात होता तिथून तिची एक प्रतिकृती राजनच्या समोर येऊन उभी राहत होती. आता त्या खोलीत तिच्यासारख्या 8 आढळी होत्या. त्यांनी राजनला घेरलं आणि मधोमध उभ्या असलेल्या तिने आपली धारदार नखं त्याच्या मानेत खुपसली. त्याच्या रक्ताने तिचे हात माखले आणि ती मुक्त झाली.
मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.